बाजी मारली आहे। त्यामुळे दिलीप सोपल यांना हा मोठा धक्का सोलापुरातल्या बार्शी तालुक्यात। सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यात ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल यांना धक्का। 12 पैकी 9 जागांवर भाजपचे उमेदवार इथे विजयी झालेले आहेत। तर सोलापुरात भाजपला चांगलाच धोबीपछाड दिलाय काँग्रेसला आणि तिथे बार्शी तालुक्यामध्ये ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल यांना एक प्रकारे धक्का, कारण तिथे महाविकास आघाडीला भाजपने धक्का दिला। एकंदरीतच 12 पैकी 9 उमेदवार हे भाजपचे बार्शीमध्ये आघाडीवर आहेत। तर जेडपीमध्ये आपण पाहतो भाजप 7 जेडपींवर आघाडीवर आहे। शिंदेची शिवसेना 2 आणि दादांची राष्ट्रवादी एका ठिकाणी आघाडीवर आहे, तेही पुणे जिल्ह्यामध्ये। तर 12 पैकी 9 जागांवरती भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। सोलापुरातल्या बार्शीमध्ये शिंदेची सेना आणि ठाकरेंची सेना आणि दोन्ही एनसीपी यांची आघाडी। तर बार्शी तालुक्यात ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल यांना मात्र धक्का बसलाय। सोलापूरच्या बार्शीमध्ये तिथे 12 पैकी 9 जागांवरती भाजपचे उमेदवार विजयी झाले। पंचायत समितीमध्ये 99 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। तर इंदापूरमध्ये बावडामधून अंकिता पाटील आघाडीवर आहेत। हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आघाडीवर आहेत। बावड्यामधून त्यांनी ही निवडणूक लढवली आहे।